चोपडा येथे धनगर समाजाच्या आक्रोश मोर्चा रास्ता रोको आंदोलन। जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी। चोपडा तालुक्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील धनगर समाज बांधव दिनांक 23/9/2024 रोजी तिरंगा चौकात रस्ता रोको आंदोलन केले। त्यावेळी सर्व धनगर समाज बांधव यांनी सांगितले की गेल्या 15 दिवसापासून पंढरपूर येथील आमचे धनगर समाज बांधव आरक्षणाला बसले आहेत आणि त्यांची परिस्थिती खूप खालावलेली आहे, तरी सरकारला दिसत नाही का? त्यावेळी धनगर व धनगड हे समाज एकच असून असा GR तयार केला आहे, तरी सरकार त्याला इश्यू करत नाही। आम्ही अनेक वर्षापासून कोर्ट कचेरीत लढत आहोत, तरी आम्हाला न्याय मिळत नाही, तरी सरकारने आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी सर्व धनगर समाज बांधवांनी सरकारला आग्रहाची नम्र विनंती केली। त्याच ठिकाणी सर्व समाज बांधव उपस्थित होते। धन्यवाद। आमचे बांधव समाज बांधव 15 दिवसापासून पंढरपूर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत व इतर महाराष्ट्रात 60 ठिकाणी सुद्धा आमचे समाज बांधव बसलेले आहेत। 15 दिवसापासून त्यांची प्रकृती खूप खालावलेली आहे, तरी शासन प्रशासन कुठली दखल ते घेत नाही। म्हणून आम्ही सर्व धनगर समाज महाराष्ट्र प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात आज 23 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात रस्ता रोकोचं नियोजन केलेलं होतं। त्यात सर्व संघटना सर्व पक्ष कुठलेही असं एका पक्षाचे किंवा एका संघटनेचे नसून हा बंद हा सारा समाज मिळून आहे, याची नोंद सरकारने घ्यावी आणि पुढे चालून आमचं जे हक्काचं ST आरक्षण आहे हे जर नाही दिलं तर आमचा समाज हा राज्यकर्त्यांना माहीत आहे की ते सत्यामध्ये बसवू शकतात आणि सत्यामधून उतरू शकतात। हा आमच्या समाजाचा एक ज्याच्या पाठीमागे गंभीरपणे उभा राहतो। आमचा समाज एक साधा भोळा समाज आहे। कुणाच्या आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्यावं, आम्ही कोणत्या समाजावर अन्याय करणार नाही। आम्हाला आरक्षणामध्ये अवघड निर्माण करून ST आरक्षण द्यावं। जो महाराष्ट्रात NT आणि वरती देशामध्ये आम्हाला OBC मध्ये असा हा कुठला न्याय आहे? एक आपण म्हणतो एक नागरिक एक समान कायदा आणि आम्हाला असा दुजाभाव काय? आम्ही राज्य सरकार NT मध्ये आणि भारत सरकारमध्ये OBC मध्ये हा एक दुजाभाव समाजामध्ये पुरवला जात आहे आणि हा दुरावा सरकारने दूर करावा अशी मी आपल्याकडनं ही विनंती करतो।